काय वय इमले घरी जायच का जोरात नाही गेली का? आ गेलती ना माय बाई. तू नाही आली आज सुखदेव भाऊच्या वावरात. तुला तर माहित आहे मी त्या मेल्या मुर्द्याच्या वावरात काही येत नाही म्हणून. मला तर त्याचं नाव ऐकलं तै पायाच्या मस्तकात जाती. मी नाही त्याच्या वावरात. मला माहित होतं आज त्याच्याच वावरात चालल्या म्हणून तुम्ही. म्हणून ते मी आली नाही घरी राहिली मी. काय व मीना तू बी लयच करत. उगाच मजुरी पाळली आ. कितकाला कापूस निघाला म्हणला आमचा म्या 80 किलो कापूस येसला एकलीनं. बाई मन करण्याच्या अंगात भूतच घुसला होता आज. कापूस किती याचा होती ना? अहो 105 किलो. मी म्हणलं माय बाई मन कर ना काय खाऊन आलती व. 105 किलो कापूस येसला की एकलीनं. पराठीच तशी फुटेल होती ना. मोठालं बोंड साजरं. असे बोंड हातातच येत आहेत निरा. तू आली नाहीस. निघून निघाला तर मी नाही आहे त्याच्या वावरात. सकाळी हा का तुम्ही त्याच्या जिकडे? अजून 3 दिवस काम चालते त्याचं. मग तिकडलं वावर फुटेल आहे म्हणे. आता सबन वावर याचे लोक तो काय बाया सोडते. 3 दिवस आहे म्हणे आता. जसं असं अंदाज जसा. आता तू 3 दिवस येत नाहीस का कापसाले भाऊ? काय बाय मी ना मजुरी पडते ना. काय करावं लागते तुला त्याचं? जा मग काढे ना आपलं कापूस याचा. मोजून दिलं चाललं घरी. मजुरीले काय मग तेच मुकरदमे. तुला काय त्याचं तोंड पाहावं लागते. उगाच मजुरी पडतं बाई. अहो लय पराठे फुटेल आहे ना. साजी मजुरी पडते ना. काले घरी राहून राहिली चाल ना. नाही ना व तुला सांगलं नाही एकदा नाही. दुसऱ्याच्या वावरात जाशील तर येईन मी. आणि 3 दिवस काय 4 दिवस ही चालला त्याचं काम तर मला काय मी घर राहीन. मग पोरग वागवतो मी मग घरातलं दुसरं काम करतो. काका काका का मजुरीच कमावं लागते. मी कोणती उपाशी हा? मी उपाशी हाव का? मग का खायला नाही काय? मी काय येणार 4 दिवस चाललं काम तर चालले. मी नाही येत त्याच्या वावरात. हलकट बोळ्याचा माणूस. हुल्लर लोक मला नाही पटत. काय व मी ना तू भल्लबाई काही गोटी म्हणायला लावून घेतो. जाऊ दे हाय जसा शिल्लक तो माणूस. पण काय करावं लागते आपल्याला? त्याच्याकडे का खायला जायला लागते काय? काही बी नाही राहा तू बी नाही राहा काही करतो चाल सकाळ. आणि तुला काही गंधन नाही बोलायचं नाही. काय बोल लागते असं नव्हतंय तो वावरात त्याची बायको होती. तिचं काही नाही बेचारीचं. ते आहे तू किती शिल्लक बोलते व. चबर 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 भादर भादर मला नाही आवडत. पचरांगे धंदे. काय इतकं चबरा लागते उगाच. आपल्याला समजत नाही का निंदायला चाललो आज त्याच्या वावरात पहिल्यांदा चाललो का जेव जन्मात पहिल्यांदा निंदून राहील ती मी. किती शिल्लक बोले. बाई असं नका निंदून बाई तसं नको निंदून दाखव मी तुला निंदून दाखवतो. हातातला इवा घेऊन हात धरणं मला नाही आवडत ते. माणूस मी टिवा टाकला चालली ती. पानचटले धंदे मला निंदन शिकवते का तू? जन्मात पहिल्यांदा निंदून राहील ती का मी? चालला मोठा. जाऊ दे ना स्वभाव राहतात काही काही यायचे. तसा बदमाश नाही होतो बदमाश नाही. काही बोलता का बदमाश थोडी आहे. आता शिल्लक आहे जरसा काही काही लोक भाद्री राहतात ना. भाद्रे हाय तू. जाऊ दे त्याच्या कुठे नांदी लागतं. चल साजरा कापूस निघून राहिला. उगाच मजुरी पाळू नको. मजुरीचे दिवस आहेत. मजुऱ्या पकल्या की झालं. काय रड लागते. चल मग सकाळ. आणि याचं झालं की लागे तेजरा भाऊच्या वावरात आहेत. लिंकसला गेलाय ना मग काल आता फालतू पातीतून निघतं उगाच. चल मग ना सकाळी आवर्ज लवकर. लवकर निघणार आहोत. किलोचा कापूस आहे. सकाळूनच असता आम्ही 6 वाजता वावरात होतो म्हटलं तासावर 6 वाजता. मग म्हणून तर एवढाला कापूस झाला आमचा. हो का व बरं येईन बाई मी. नाही तर मी आता म्हणलं होतं त्या उभाराच्या वावरात मी येतच नाही. चाल ना वा तू बी फालतूच नांदी लागत राहतं. काय करायला लागते आपल्याला मजुरीची गरज. ओले बाबले गोष्ट करता येते बाबूले. गोष्ट सांगते बाबू. तुले पडून राहिलो ना. तुला गोष्टी सुचतात. तो आईनं तुला सुटर खाऊन नाही घातलं बाई. याला सुटर घालायला लागत होतो व हिऊ लय हाय बापा असतो. उन्हात बसत का उन्हात? काचा हसा येते. काचा हसा येते. तुला थंडी नाही वाजत. मले थंडी वाजते ना बापा. हो थंडी वाजते मले. बाबूले नाही वाजत थंडी. मग शंभळासारखं नाक गळत राहते ना ती. मग शंभूळ येते ना नाकातून. सुटर घाला कानाले बांधा. टोपलं कुठे टोपलं कुठे? सोनबाई तुझी आई कुठे गेली रे?
गेली वाटते बापा, भोर गेली. बाबूले घरीच ठेवलं का काय सांगा. हो, लय गोष्टी सुचतात मनात आले, लय गोष्टी येतात. चुटू चुटू बोला वाटते. गोष्टी सांगा वाटतात, गोष्टी करा वाटतात बाबूले. हो, आज झोपा नाही आली बाले. झोपत का झोप, गाई गाई करू झोपत का. नीज ये, नीज बा. काच्या गोष्टी येतात, काय बोलती आळू बाळू, काय सांगवले. आळू बाळून बापले को साळू. काय गोटी करा वाटतात, लय बोला वाटते, बोलता काय येत नाही. अयो अयो करते. आबा म्हण आबा. एकच बोलती लेको. काय हो बे, काय हो. नीज बरं तू आता, ये आपण दोघं बी निजू. अंगावर टाकू, अंगावर घेऊ का चादर घेऊ का या अंगावर. हा, बाबू निसते का. मीना मीना वा ओर बापरे, चायाला का बाबूले, कुणी आलं वाटते आहे ना. बरोबर पाहिजे लेख. कोण वय, घरी नाही ते पोरगे बाहेर जायला. मीना घरी नाही का. हा नाही ते बाहेर जायला बाई. या ना, ये. बाहेर गेली का दोघं आजी ना ते हा का घरी. काय रे शिवम, काय करून राहिला. शिवम गोटी, बापा लय गोष्टी सांगते, आपल्याला ऐकाच लागते फक्त, लय गोष्टी करते. झाला बाई, त्याला कापूस होता, तो झाला. किती निघाला कापूस मग. हो मामाजी, साजरा निघाला कापूस 18 क्विंटलचा याचा निघाला. हा 18, हो 18 क्विंटलचा. हो तो एकच याचा साजरा निघाला ना. लय पराठी फुटली होती ना माली. बायाच ना भेटत ना बापा, गावातल्या समध्या बाया लागल्या. हा, आणि मग पंचायत झालती. मग ते सकाराम भाऊच्या पोरानं आणल्या बाया, मग येसा निघाला मला. मग लय पराठी फुटली होती ना. आणि बरं निजेले जाणं होत नाही ना, तुमच्या लेखाच्यानं होत नाही. आता या थंडीचं तर तसं असतं, घरातच तर अकडतात. त्या वावरात जाऊन काय करा, मग बिमार पडले तर फालतूच. मी काय जाऊ ना देव, मग त्याचा जीव तुटे. पराठी लय फुटेल असल्याच्या ना. हो, पराठी लय फुटली होती तोली. याचा बापूही सांगे, आला शिन तिकून तो बाबराच्या आग. अरे देवा. झोप येते बाई, हे पोरगो काही डोळ्या लागत नाही. आणि मला रात्री काय झालं, 2 दिवस झाले झोपच नाही लागून राहिली. एक झोप लागते, जाग आली त्यापासून झोपच लागत नाही. दिवस दिवस निघते तरी जागाच असतो मी, झोपच लागत नाही. आणि दिवसा पाय कशा जांभोळे येतात. अरे आवाजीले नेजू दे ना. हा, तुला झोप नाही आली का. नाताच्या गोष्टी ऐका लागतात नाही. बापा, आता या वयात दुसरं काय करतो बाई. नाताच्या गोटी ऐकण्यातच तर भाग्य आहे आपलं. हा, आपल्या नशिबात होतं हे सुख, म्हणून भेटलं. हे सुख ऐऱ्या गैऱ्याला भेटते का. हा, ना तू अंगा खांद्यावर खेळते. हा, याच्यापेक्षा सौभाग्य आहे का माणसाचं कोणतं. हा. आता काय, काही नाही राहिलं आता, सारं झालं. नातू बा मस्त आहेत आमचे. गोष्टी ऐकत राहा लागतात त्याच्या. याच्या अंग पाहिलं की बाई, असं वाटते आपण लय श्रीमंत आहोत जगातलं. लाखात एक बोलले मामाजी तुम्ही. खरं सांगतो, एवढं ज्ञान तर शिकलेल्या जोडी नाहीये.
भल्ले पैशाची गट्टी घेऊन हिंडतात लोक आणि लय सांगतात आम्ही शिकेल, पण नाताले वागवत नाहीत ना सुनीले बरोबर येत नाहीत अळ्याने बोळ्याची, आणि म्हणतात आम्ही लय सुशिक्षित. पण तुम्ही खरं सांगतो मामाजी, मनच जिंकलं मला. काही बी म्हणा, मनच जिंकलं. एवढं तुमची विचार साजरे म्हणता, नातू आला म्हणजे काही नाही, सुनील इतकं साजरं वागवता. तुमच्या सुना तुमच्या माग बी नाव काढतात तुमचं. म्हणतात ना आमच्या सासऱ्यासारखा सासराच नाही, सासरा नाहीच म्हणतात, ते आमचे बाबाच आहेत. झाली कमाई, काय पाहिजे माणसाला आयुष्यात? नाही तर लय पाहिले टोपणजी मोठे इंटात सुटा बुटात आणि घरात सुनीले तरास देतात, नातवईले हलकट पायतात. काय कामाची ते सिरी म्हणतीन, काय कामाच्या त्या डिगऱ्या चुलीत घाला म्हणा. नाही हो बाई. सांग मले, तू सांग, खोटं आहे का हे? या सुखापेक्षा दुसरं सुख आहे का? दुसरं सुख आहे का कोणतं? नाही मामाजी, खरंच आहे तुमचं, पण मानणाऱ्याले बरं मानणाऱ्याले, न मानणाऱ्याले काही नाही असं आहे. चाल बापा येतो मी, काय म्हणून मी ना घरीच आहे का मालती. बसा दोघं आजी नाते गोष्टी करत आता. दरवाजा ओढून घेऊ का राहू देऊ? नाही, राहू दे बाई, राहू दे, हवा येते. बर. हो, गेली ती बाई नाही. अरे गेली रे ती बाई. समजते सगळं, कोणी आलं की चाय येते, कोणी गेलं की कळते, गोष्टी ऐकायला लागतात, कान देऊ देऊ. भलता हुशार आहे महाराजा, भलता हुशार आहे. दीट होईन बाबा महाराजेले. काय गुण करते, काय गुण करते. आईले सांगा लागेल संध्याकाळी पदर उत्तर म्हणून, दीट काढ मा बाबूची. कुठे निघाली होती माय बाई? कुठे नाही, ते शांताबाईच्याच घरी चालली होती. का आली माय बाई? काही नाही, 2000 रुपये मजुरीतले उरले, त्याच्याच अंग आहे शांताबाईच्या अंग. 2000 रुपये झाले म्हणत त्या बाई सांगत म्हणले, ते मजुरीचा हिशोब केला 2000 रुपये आहेत. मी म्हणलं राहू द्या तुमच्याच जवळ, मला काही लागलं तर मी सांगेन. आता काही सामान लागते तर म्हणून सांगेल चालली होती. काय व सामान बी त्याला सांगतो, कोण तनवरा आणते ना आता, काय सांगतो त्याला? खायचं घराचं सामान सांगतो, साजरं लागते का त्या भाऊले आणायला लावणं, का दुसरं काही सांगतो? नाही व दुसरं काही नाही माय, घरचं सामान दुसरं काय सांगतो माय बाई. 2000 रुपये आहेत आता. दुसरं सामान म्हणजे हिवाळ्याचे लाडू काय झाले असते माय, तुमचे खाणे झाले असतील. काय म्हणलं औंदा मी बी करतो मला लेकरायले. तुम्ही दरवर्षीच तर करता ना, तर घरी करते, शांताबाई करते, मीनाच्या घरी मीनाच्या ननद आणले होते माय मागच्या वर्षी करून. औंदा काय सांगा माय तिने केले का तर. म्हणलं माय यंदा मी बी करतो, लेकराईले ताकद राहायची साजरी, वाढतो वय हे लेकरायचं. आता खाल्लं तर म्हातारपणात कामात येईन लेकरायच्या, आपल्याला नाही भेटलं काही. असं वाटतं माझ्या लेकराईले करावं. आता मी काही केलं नाही आयुष्यात. तर म्हणलं शांताबाईले म्हणतो की तुमच्या घरी आणतात ते सामान आणा माय मले करून द्या. नाही तर कशी करता सांगा, मी करीन एका परी. म्हणून चालली होती त्या बाईच्या अंग. सांग काय करा, तुला हिवाळ्याचे लाडू येत नाहीत अजून, सामान माहित नाही काय माय सरिता. नाही व माय, खरंच येत नाहीत. काल उगाच हो लव. आता न्यारे करतात म्हणते ना, मेथी गिठी टाकतात काही जण, काही डिंक टाकतात. मग मी डिकाचे करीन काही. मेथीचे लेकर खाणार नाही तर कडू होतीन तो, लेकर भले चटकेल्यात माहित. म्हणलं डिकाचे करतो, साजरे राहतात म्हणतात लेकरा बाकरायसाठी. लेकरा बाकरायसाठीच नाही, सारायसाठी साजरे असतात. म्हाताऱ्यासाठी साजरे नसतात काय, आपल्यासाठी साजरे नसतात तर काय तो केले तर समजणार खाजा, सगळ्यासाठी चांगले असतात ते. हो आता गावभर करणार आहो का मी. आता लय महागाचं सामान असते माहिती, किती किन तेवढ्यात आणतो तेवढं करतो. मला करायला खाऊ घालतो मी, कधी महागात का सोनं होते त्याचं, बुडीले दिन एक खांदा. आता केले घरी तर, नाही तर मी काही खात नाही, माघारच्या बॉली काही देत नाही, लेकरायला खाऊ घालतो. लेकरायचं काम आहे
आपल्या पोटात का सोनं होते का हो त्याच? बुडीले दिन एखादा, नाही तर गावाभर बाजार करीन आमची बुडी तो. म्हणून दिन तिले एक, बाकीच्या मला राहिले दिन बाई. आजी मीटिंग भरली मग. मीटिंग भरेल काय टाइम आहे? तुमचं झाला का काम धंदा? स्वयंपाक गिपाक देवपूजा सकाळ मंदिरात गेलत्या माय दिसल्या मला मंदिरात चालल्या होत्या तो. हो मार्गशीर्ष महिना लागला ना मंदिरात गेलती. आता रोज म्हणतो जातो पण रोज काही होत नाही बाई व. आज झालं रिकाम पण तर गेली मी. काय व सरिता वावरात नाही गेली का? नाही शांताबाई, आज काही ओकानी याला काही गेली नाही. तुमच्याच घराच्या अंग येऊन राहील ती मी. पण आता मन करणार भेटली तर मग बोलली तिच्या संग. काही मजुरी आहे ना तुमच्या अंग, तर मला काही सौदा आणायचा होता. देतील का भाऊ मला आणून? हो माय बाई सौदा देतात देत कम नाहीत. काय आणायचं आहे ना असं कैलास भाऊ आणत नाही लगे शांताराम भाऊले आणा लागते. ताकदचं सामान सांगून राहिली ते. आरामशीर बोल ना माय, मन कर ना. सांगू नये म्हणतात ना लय लोक पोचत नाहीत तर मग ती. तू बाई बाजारच भरवतो बाई. कमाल आहे बाई सरिता, हे कोण सांगलं तुला आता? म्हणतात ना मग तसं. हो मन कर ना म्हणत जात. माय तर माय बाय असे लाडू करे अन खायत अशी की एकामेकाला दिसली नाही पाहिजे घरातल्या घरातच. हो आणि शेजारी पाजारी गोष्ट नाही काढायची. लय ताकदची होते ना ती. आता जुन्या बायाचं गोट ते लाडूची जास्त चर्चा नसे माय बाई. असे केले की चुप 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 करायचे आणि चुप 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 खाऊन घ्यायची मुक्या मुक्या. मग ताकद वाढते चांगली लय मोठी. जुन्या बायाचं होतं सरिता ती. आता काय राहिलं माय व, ज्याच्या त्याच्या घरी करतात. आता कोणाला काची नवईनी राहिली.